परीक्षकांनी देखील पुढे यायचं आहे। स्वागतम सुस्वागतम। शिवसेना महिला आघाडी पालघर विधानसभा क्षेत्र आयोजित नाच ग घुमा खेळ मंगळागौरीचा 2025 आणि या स्पर्धेचं आता पारितोषिक वितरण कार्यक्रमाला आपण इथे सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी आपल्याला लाभलेले जे तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत। सर्वप्रथम मी विनंती करतो सौभाग्यवती प्रणिता मिलिंद म्हात्रे यांना आपण कृपया पुढे यायचं आहे। आपल्या थोडक्यात परिचय या ठिकाणी करून देऊ इच्छितो। आपण इकॉनॉमिक्स या विषयातून पदवीधर आहात, तसेच संगीत विशारद आहात। भारतीय गांधर्व महाविद्यालयात मान्यताप्राप्त अशा आपण संगीत शिक्षक आहात। नॅशनल इंग्लिश स्कूल विरार येथे आपण 22 वर्ष झाली सेवा देत आहात, तिथे आपण संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहात। कला क्रीडा महोत्सव विरार, कला क्रीडा महोत्सव नालासोपारा, बोईसर, वसई येथे होणाऱ्या सर्व कला क्रीडा महोत्सवामध्ये आपण प्रमुख परीक्षक म्हणून उपलब्ध असतात। तसेच आपल्या गुरु सौभाग्यवती मनीषा आपटे मॅडम यांच्याबरोबर यांच्यासोबत आपण गेली 25 वर्षे त्यांच्याकडून शिक्षण घेत आहात आणि अलंकार ही पदवी देखील आपण त्यांच्याकडून प्राप्त करून घेत आहात। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय प्रणिताताई मिलिंद म्हात्रे यांच्यासाठी। यानंतर आपले पुढील परीक्षक आहेत आदरणीय किरणजी राऊत साहेब। किरणजींना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे। आपला देखील परिचय करून देणं हे क्रमप्राप्त ठरतं। आदरणीय किरणजी राऊत 26 जानेवारी 2025 रोजी म्हणजे याच वर्षी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे। विद्यापीठीय पातळीवर तसेच स्टेट, झोनल आणि नॅशनल लेवलला देखील आपण अनेक पारितोषिके प्राप्त केलेली आहेत। मॉडेलिंग क्षेत्रामध्ये देखील आपण अग्रेसर आहात। मिस्टर अँड मिस मुंबई फॅशन आयकॉन सीझन 7 2025 ते आपण फर्स्ट रनरअप आहात आणि इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉन सीझन 4 चे डायमंड विनर आहात। आणि आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या नाट्यामध्ये आपण तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे। तर ही सुद्धा एक खूप मोठी मोलाची बाब आहे, एक अभिमानाची बाब आहे। तसेच बॅले डान्स हेमा मालिनी यांच्यासोबत देखील आपण नृत्य केलेलं आहे। फॅशन रॅम्प वॉक फरीद मुंशी यांच्यासोबत देखील आपण काम केलेलं आहे। असे जाणकार असे तज्ञ मार्गदर्शक किरणजी राऊत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत। क्या बात आहे। यानंतर परीक्षिका म्हणून ज्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे अशा सौभाग्यवती प्रीतीताई संतोष शिंदे, ज्या आपल्याच स्थानिक भागातील आहेत। मूळच्या त्या कोकण कन्या आहेत, पण त्यांना अभिमान आहेत की त्या पालघरच्या आहेत आणि पालघर या ठिकाणी त्या नृत्याचे क्लासेस देखील घेत असतात। ऋतुजा नृत्यालय संस्था या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक कथक नर्तक ते तयार करत आहेत। त्यांच्या गुरु या दीपालीताई विचारे आहेत। अशा एक तज्ञ मार्गदर्शिका प्रीतीताई शिंदे आपल्याला इकडे लाभलेल्या आहेत। या तिन्ही परीक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। क्या बात आहे। आणि मी तिघांपैकी एकाला मनोगत व्यक्त करण्याची विनंती करेन की आपल्याला ही स्पर्धा कशी वाटली, आमचे स्पर्धक कसे वाटले आणि आमचे आयोजक कसे वाटले। नमस्कार। खूपच
छान स्पर्धा झालेली आहे. सगळ्यांचा उत्साह तर पराकोटीचा होता आणि इथे आलेल्या सगळ्या ग्रुपने अतिशय प्रामाणिकपणे आणि सगळ्यांनी आपापल्या परीने खूप छान परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचे आम्हा तिघांतर्फे खूप खूप कौतुक. कोणतीही स्पर्धा असली की तिथे बक्षिसाचा प्रश्न येतो, पण इथे सगळ्यांनाच पहिला बक्षीस आहे माझ्यातर्फे, कारण इथे समोर येऊन परफॉर्म करणं हीच सगळ्यात मोठी कौतुकाची थाप आहे. आणि सगळेच जिंकलेले आहात, पण तरीसुद्धा आपण जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा काही नियम असतात त्या स्पर्धेचे. आपण आज मंगळागौर हा कार्यक्रम करतोय, ही खूप छान गोष्ट आहे. पारंपरिकता आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत, कारण आपली संस्कृती जपणं हे सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे आपलं. आणि छानपैकी तुम्ही ते पुढे नेताय याबद्दल खूपच छान. वैदेहीताईंचं कौतुक आहे आणि सगळ्या समस्त महिला वर्गांचं इथे मी कौतुक करते. आणि सरांचं नाव नाही म्हणत, हां, त्यामुळे आयोजकांचं सगळ्यांचंच आमच्या तिघांतर्फे खूप मनपूर्वक आभार मानते की आम्हाला तुम्ही इथे येण्याची संधी दिलीत आणि खूप छान कार्यक्रम तुमचा पार पडलेला आहे. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं आणि मजा आली. थोडंसं चांगलं बोलताना काही गोष्टी ज्या आम्हा तिघांनाही वाटल्या त्या मी सांगणार आहे. की जर सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर तिथे फिल्मी जो काही आविष्कार इथे दिसला तो थोडासा कमी करायला पाहिजे. त्याचं प्राबल्य वाढलेलं आहे आणि आपल्या मोठ्यांनाच ते हळूहळू कमी करायचं आहे की आपण आपली सांस्कृतिक गोष्टी जपण्यासाठी. म्हणून रेकॉर्डिंगमध्ये ज्या बाईपण बारी देवामध्ये जी मंगळागौर आहे ती करायलाच पाहिजे, पण त्यापेक्षा खरी जी मंगळागौर आहे आपली जिम्मा फुगडी या सगळ्या पारंपरिक गोष्टी बऱ्याच इथे ग्रुपने त्या परफॉर्म करण्याचा प्रयत्न केला. कोणताही कार्यक्रम करताना मंगळागौरीचा सगळ्यात पहिला साडी पायाजवळ एकदम पायघोळ असणं गरजेचं आहे. दागिने पिनअप करणं गरजेचं आहे. ते आपल्या डान्सबरोबर तोंडाजवळ इथे तिथे जायला नको आहेत. स्टेजच्या सेंटर मध्य सुरुवातीपासूनच्याच डान्समध्ये आम्हाला असं जाणवलं की जिथे मध्य होता ना त्याचा विचार केला गेला नव्हता. खूप गर्दी होत होती, तर पूर्ण स्टेज ऑक्युपाय करायला पाहिजे. त्याच्यानंतर साडीचा पदर कमरेला खोचलेलाच असला पाहिजे मंगळागौरीमध्ये. आणि जे काही तुम्ही प्रॉप्स वस्तू वापरल्या त्यांचा वापर खूप व्यवस्थित हाताळायला पाहिजेत. कशाही कुठे असं होत होतं अनवधानाने, ते टाळावं. दागिने पिनअप सांगितलं. आणि मंगळागौर कार्यक्रमात बाकी इतर गोष्टी दाखवण्याची गरज नाही. कोळी नृत्य किंवा इतर कोणतीही नृत्य प्रकार तिथे पुढच्या वेळी आपण टाळूयात. आणि नृत्य प्रकारात चष्मा वापरला, गॉगल नको आहे तो तुम्ही गोव्याला फिरायला जा आणि वापरा, इथे नको. आणि पारंपरिक गाण्यांचा वापर करा. काही चुकलं असेल तर क्षमा करा, पण आमच्या ज्ञानाप्रमाणे जे आम्हाला वाटलं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि संस्कृती जपूया आणि छान वाढवूयात आपण सगळे मिळून. आणि आमच्या तिघांतर्फे परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार. बोल. कसं पालघरकर? मस्त. ताई, तुझ्या मनात जे होतं ते इथे दिसलं का तुला? एकदम ओके. तिथे समाधान असेल तर मग कार्यक्रम
4 चांद लागले असं म्हणायला काहीच हरकत नाही. सगळ्यांना वाटलं का की येस असं? हो. प्रश्न असा आहे की पारंपरिकता जपणं ही आपली संस्कृती आहे, पण पारंपरिकता दिसणं हे त्यांना गरजेचं आहे. बरोबर आहे ना? कारण काय, पारंपरिक हल्ली इतकं वेगळ्या पद्धतीने दाखवलं जातं की तेच पारंपरिक. किंवा मी माझ्या शब्दात असं म्हणेल की कथ्थक हे जेव्हा तुम्ही फ्युजनवर करता तेव्हा लोकांना जास्त आवडतं. जेव्हा आम्ही तोडे तुकडे करायला जातो ते रिपीटेड आहे यार, अर्थात होत नाही. पण कुमार शर्मा जेव्हा नाचतो दहा करतो तेव्हा लोक सॉलिड, किंवा तिथले तो कॉस्ट्यूम वेगळा असतो त्यांचा, तर तो दिसायला गॉडी दिसत असेल पण तो स्टेजसाठी काय महत्त्वाचं हे लक्षात घ्या. आणि पारंपरिकता जपा. परत एकदा मी तेच सांगेन, कारण कल्पनाच नव्हती ना, आणि आपला मुळात भागच असा आहे जिथे खूप कमी असे कार्यक्रम होतात. त्यामुळे आम्ही जे करतो ते छान असं वाटतं. पण जेव्हा आपल्याला आम्ही का माहिती वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्ही बाहेर जाऊन बघतो की अरे पालघरपेक्षा, वसई विरारपेक्षा मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये अजून काय घडतंय. आपल्याला जेव्हा सुंदर दिसतं तेव्हा आपण तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जे आम्ही काही काढले आहेत ना नंबर, ते तिघांनी मिळून, त्यातही आम्ही तिघही हे का ते का ते का असा डिस्कशन घेऊन असं कुठेही झालं नाही की अरे हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे. हे झालं नाही. याच्यासाठी तुमच्यासाठी टाळ्या जोरात. कारण सहसा असं होतं ना की अरे हा हिने छान केलंय, तो कदाचित तो मुद्दा त्याला नव्हता पटला जो मी त्याला पटवून दिला, कदाचित ह्यांनी मला हे पटवून दिलं की हे का आणू यावरती. तर हे जेव्हा होतं ना तेव्हा स्पर्धा यशस्वी होते असं मला वाटतं. आणि एक अतिशय महत्त्वाचं, दादा जो सांगतोय आमचा, आणि सगळ्यात जास्त टाळ्या त्याला पडल्यात, त्यामुळे त्याने बोललंच पाहिजे. ओके. त्याचं असं म्हणणं आहे ना की व्यासपीठ कोणताही असू दे, मग ते शिवसेनेचं असू दे, भाजपचं असू दे, काँग्रेसचं असू दे, पण तुम्ही हे पाळा, जेव्हा तुम्ही कलाकार म्हणून पाळा की त्याच्यात त्या पक्षाचा किंवा त्या कर्तृत्वाचा किंवा सहसा त्या नावात सुद्धा उल्लेख नसावा. जेव्हा तुम्ही पुढे जाता ना तेव्हा ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे का सांगते, कारण हे सांगणं आमचं कर्तव्य आहे. बरोबर आहे. यामुळे आम्ही फारसा फरक, कारण तुमची ही पहिली वेळ आहे हे माहिती आहे आम्हाला, त्यामुळे सहसा ह्या गोष्टी टाळायच्या. जे प्युअर आहे ते आपण करून पुढे जायचं आणि त्या बळावर आपण मिळवूया. जे केलं ते सुंदरच होतं, मी असं नाही म्हणणार आहे, पण दादाचंही मत असं होतं की ह्या गोष्टी नाही, जेव्हा तुम्ही पुढच्या लेवलला जाल ना त्यावेळेसाठी सांगते. कारण हा स्पर्धा कार्यक्रम होता. हा फक्त जर तुम्ही समूहाने केलेले डान्स वेगवेगळ्या ठिकाणून आले आणि तर अशा वेळेलाच गोष्ट वेगळी असते, पण स्पर्धेला जेव्हा उतरता तेव्हा ह्या गोष्टींवर लक्ष द्या. आणि परत एकदा जर चुकलं असेल तर माफ करा, आणि जे दिलंय ते बरोबर आहे असं आम्हाला नक्कीच वाटतं. पुन्हा एकदा धन्यवाद. शिवसेना, ताई, दादा सगळ्यांचे आणि ऑडियन्सचं सुद्धा तेवढंच कौतुक आहे. आणि सर, तुम्ही कुठलाही कार्यक्रम असू द्या, सरांसाठी एकदा टाळ्या प्लीज. कारण ना कुठलाही पालघरचा कार्यक्रम असू दे, वसई विरार, आमचे सर असतात आणि सरांना बघितलं ना चला सुटलो बाबा, सगळं व्यवस्थित होणार असं असतं. म्हणजे त्यासाठी एक सर आमचे जे आहेत खूप वावरतात समाजात, ते तर करतील त्यांचं कौतुक, पण मला प्रकर्षाने कळलं. आणि दादा, ताई, थँक्यू व्हेरी मच. आमच्या पालघरला आलात आणि असे सुंदर डान्स बघितलेत. धन्यवाद. आणि आता आपण पारितोषिक वितरण कार्यक्रमाकडे बोलूयात. तर सर्वप्रथम आपण एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली होती आणि मंगळागौर सण याबद्दलच सगळ्यांना प्रश्न विचारले होते. तर त्या महिला भगिनी ज्या विजेता ठरलेल्या आहेत त्यांच्यासाठी आता सुंदर सुबक देखणी अशी साडी इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते तुम्हाला आता भेटवस्तू स्वरूपात मिळणार आहे. तर मी विनंती करतोय विनर, पहिल्या प्रश्नाच्या विजेत्या शोभाताई राठोड यांना विनंती करतोय आपण कृपया भेटवस्तूचा स्वीकार करण्यासाठी मंचावर यावं. त्यानंतर रुचिता पाटील यांनी पुढे यायचं आहे. रुचिता पाटील, आपण देखील भाग्यवान विजेते आहात. आपण प्रश्नाचं अचूक उत्तर दिले आहे. सर्वप्रथम मंचावर आलेल्या ताई आहेत शोभाताई राठोड, आणि मी विनंती करतोय आदरणीय कुंदनजी संके साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण भेटवस्तू द्यायची आहे. त्यांच्या समवेत आदरणीय वैदेहीताई वाढाण तसेच उपनेत्या आदरणीय ज्योतिताई मेहर यांनी देखील त्यांना भेटवस्तू प्रदान करायची आहे.
भाग्यवान विजेत्या आदरणीय शोभाताई राठोड यांना सुंदर अशी साडी इथे भेट स्वरूपात प्रदान केली जाते आहे। शिवसेना महिला आघाडी पालघर विधानसभा क्षेत्र आयोजित खेळ मंगळागौरीचा या इव्हेंटच्या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे हे विजेते एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत शोभाताईंसाठी। यानंतर मी रुचिताताई पाटील यांना विनंती करते की आपली भेटवस्तू स्वीकारण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे। त्यानंतर छायाताई म्हात्रे यांनी मंचावर यावं। छायाताई म्हात्रे, त्यानंतर कविताताई मांडेवाल आणि कमलताई राऊत यांनी देखील मंचावर यायचं आहे। आपल्यासमोर आता मंचावर उपस्थित झालेले आहेत आदरणीय रुचिताताई पाटील आणि त्यांना देखील सुंदर अशी साडी इथे भेट स्वरूपात प्रदान केली जाते आहे। प्रश्नमंजुषा स्पर्धेचे हे भाग्यवान विजेते आणि सुंदर नक्षीदार अशी सगळ्यांचीच आवडती देखणी अशी साडी इथे आदरणीय संकेताईंच्या शुभ हस्ते प्रदान केली जात आहे। यानंतर पुढील भाग्यवान विजेते आहेत छायाताई म्हात्रे। छायाताईंना विनंती, आपण भेटवस्तूचा स्वीकार करण्यासाठी कृपया मंचावर यावं। प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या भाग्यवान विजेत्या आदरणीय छायाताई म्हात्रे यांना देखील आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजक आणि जिल्हा महिला संघटिका आदरणीय वैदेताई वाढण यांच्या शुभ हस्ते भेट स्वरूपात साडी इथे प्रदान केली जात आहे। त्यांना स्नेहाचा पुष्पगुच्छ देखील प्रदान केला जातोय। यानंतर मी विनंती करतोय आदरणीय कविताताई मांडेवाल यांना आपण देखील मंचावर यावं। कविताताई मांडेवाल, पुढील भाग्यवान विजेते आहेत कविताताई मांडेवाल यांना देखील भेट स्वरूपात इथे साडी प्रदान केली जाते आहे। स्नेहाचा पुष्पगुच्छ आणि प्रेमस्वरूप साडी भेट स्वरूपात इकडे प्रदान केली जाते आहे। त्यानंतर कमलताई राऊत यांना विनंती की आपल्या भेटीचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण मंचावर यावं। कमलताई राऊत, प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या भाग्यवान विजेत्या ज्यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे अशा कमलताई राऊत आपल्या अनुभवाच्या आधारे आपण या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या विजेता ठरलेल्या आहेत आणि आपलं देखील साडी देऊन कौतुक केलं जात आहे। शिवसेना महिला आघाडी सर्व पदाधिकारी मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण इथे केलं जात आहे। यानंतर आपण मुख्य निकालाकडे आता इथे वळणार आहोत। शिवसेना महिला आघाडी पुरस्कृत नाच ग घुमा खेळ मंगळागौरीचा 2025 आणि या स्पर्धेचा निकाल आता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आता इथे वाचून दाखवला जातोय आणि जे सहभागी झालेले आहेत त्या सर्वच गटांना, त्या सर्व स्पर्धक गटांना रुपये 3000 आणि आकर्षक अशी ट्रॉफी देखील आपण देणार आहोत। तर सर्वप्रथम जे सहभागी झालेले आहेत अशा 3 गटांची नावं मी वाचून दाखवतोय। मी विनंती करतोय गौराई पालघर या ग्रुपने पुढे यायचंय। गौराई पालघर, सर्वप्रथम गौराई पालघर या ग्रुपने मंचावर यायचं आहे। आपण उत्तम असं सादरीकरण केलं त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक हार्दिक कौतुक आहे, अभिनंदन आहे। रुपये 3000 रोख आणि सुंदर अशी ट्रॉफी देखील आपणास प्रदान केली जाणार आहे। मी विनंती करतो सर्वप्रथम गौराई ग्रुप पालघरला कृपया आपण पुढे यायचं आहे। सहभागी झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक कौतुक। जिल्हा प्रमुख आदरणीय कुंदनजी संके साहेब तसेच आदरणीय वैदेताई वाढाण, ज्योतिताई मेहर,
शिवसेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इकडे प्रदान केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गौराई ग्रुप पालघरसाठी. अविस्मरणीय असे क्षण टिपले जात आहेत. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे नवलाई बोईसर. नवलाई ग्रुप बोईसर यांनी मंचावर यायचं आहे. नवलाई ग्रुप बोईसर, कृपया आपण मंचाच्या जवळ लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. नवलाई ग्रुप बोईसर. नवलाई ग्रुप बोईसरला विनंती करतो कृपया पारितोषिकाचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावर यावं. ₹3000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी सन्मान चिन्ह आपणास प्रदान केलं जाणार आहे. कृपया नवलाई ग्रुप बोईसरला विनंती आहे आपण मंचावर यावं. त्यानंतर मेघनाई मायेचा हात मोलाची साथ या ग्रुपला देखील विनंती आपण देखील मंचावर यावं. मंचावर उपस्थित नवलाई ग्रुप बोईसर इथे उपस्थित झालेला आहे. नवलाई ग्रुप बोईसरचं देखील आपण अभिनंदन करत आहोत. मेघनाई मायेचा हात मोलाची साथ या ग्रुपच्या सदस्यांना देखील विनंती आपण देखील मंचावर यायचं आहे. आताच मंचावर उपस्थित नवलाई ग्रुप बोईसर ज्यांना ₹3000 रोख आणि पारितोषिक इथे प्रदान केलं जात आहे. यानंतर मेघनाई मायेचा हात मोलाची साथ या ग्रुपला विनंती आहे आपण देखील पुढे यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपणास देखील सहभागी झाल्याबद्दल ₹3000 रोख आणि सन्मान चिन्ह इथे प्रदान केलं जात आहे. मी विनंती करतोय आजच्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते आपण मेघनाई मायेचा हात मोलाची साथ या ग्रुपला सन्मानित करायचं आहे. आपण सहभागी झाल्याबद्दल ₹3000 रोख आणि सन्मान चिन्ह देखील आपणास प्रदान केलं जात आहे. सुंदर असं सादरीकरण आपण मंगळागौर नृत्याचं इथे केलेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. पण आवाज थोडा वाढवायचा. आवाज सहभागी झाल्याबद्दल मेघनाई मायेचा हात मोलाची साथ या ग्रुपचं देखील तितकंच कौतुक केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सहभागी झालेल्या सर्व ग्रुपसाठी. आणि यानंतर आता लढत आहे ती 5 ग्रुपमध्ये. तर 5 मधून आपण 2 उत्तेजनार्थ आणि 3 क्रमांक असे काढणार आहोत. सर्वात पहिल्यांदा उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक. एनी गेसेस? तिकडून आवाज येत नाही. आवाज. उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक. उत्तेजनार्थ द्वितीय. एनी गेसेस? नाही? मीच सांगू? बरं मीच सांगतो. यंदाचा उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे मैत्री ग्रुप उमरोळी. मैत्री ग्रुप उमरोळीला विनंती आहे आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण मंचावर यावं. मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान केलं जात आहे. उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत मैत्री ग्रुप उमरोळी.
परीक्षकांच्या पसंतीक्रमानुसार उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक रुपये 3000 आकर्षक ट्रॉफी मान्यवरांच्या शुभ हस्ते आता इथे प्रदान केली जात आहे। मैत्री ग्रुप उमरोळी, सुंदर असा फोटो देखील काढला जातोय। अविस्मरणीय क्षण टिपले जात आहेत मोबाईलच्या माध्यमातून आणि प्रोफेशनल कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील फोटो टिपले जात आहेत। यानंतर आपण जाणार आहोत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक। उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक, तिथून आवाज येत नाहीये रसिक प्रेक्षकांमधून। उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक पटकावणारा ग्रुप कोणता असेल? कोणता? अगदी बरोबर, हिरकणी ग्रुप पालघर। हिरकणी ग्रुप पालघरला विनंती करतोय की आपण उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यायचं आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाने सन्मानित होणार आहे हिरकणी ग्रुप पालघर। अतिशय अटीतटीचा असा हा मुकाबला झालेला आहे आणि याच्यामध्ये यंदा 2025चा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे हिरकणी ग्रुप पालघर। परीक्षकांच्या पसंती क्रमामध्ये उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक पटकावणारा हा जो ग्रुप आहे अतिशय मेहनत घेतली होती आणि खूप छान पद्धतीने सादरीकरण देखील केलेलं आहे आणि म्हणूनच यंदाचे उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचे ते मानकरी ठरलेले आहेत। शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे या ग्रुपला गौरवले जातं। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हिरकणी ग्रुप पालघरसाठी। टाळ्यांचा कडकडाट थोडा कमी येतोय, तिकडून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। क्या बात आहे, वा। यानंतर आपण स्पर्धेतील तृतीय क्रमांकाकडे जाणार आहोत। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 5555 रुपये रोख आणि आकर्षक सन्मान चिन्ह, आकर्षक ट्रॉफी। तृतीय क्रमांक कोण पटकावणार? क्या बात आहे, खूप मोठी लढत पाहायला मिळणार आहे। तृतीय क्रमांक रुपये 5555 आणि आकर्षक ट्रॉफी यंदा कोणही पटकावलेली आहे? तो ग्रुप आहे का इकडे? आहे का ग्रुप? आहे का की फ्लाइंग राणीने निघून गेला? तृतीय क्रमांक फ्लाइंग राणी मंगळागौर ग्रुप। क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। रुपये 5555 रोख आणि आकर्षक ट्रॉफीचे मानकरी ठरलेले आहेत फ्लाइंग राणी पालघर। हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी विनंती करतोय आदरणीय राहुलजी, आपण पुढे यायचे। आपल्या शुभ हस्ते देखील इथे पारितोषिक प्रदान केलं जाणार आहे। शहर प्रमुख आदरणीय राहुल साहेब यांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरणारा हा जो ग्रुप आहे अतिशय मेहनत घेतली होती आणि त्यांनी सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केला। शिवाय फ्लाइंग राणी या ट्रेनच्या माध्यमातून हा ग्रुप एकत्र आला। आज त्यांनी उत्तम असं सादरीकरण केलं।
विविध जातीपंथाचे विविध प्रदेशातले राहणारे असे सर्व या महिला भगिनी आज मंगळागौरीच्या निमित्ताने देखील एकत्र आल्या, अतिशय स्नेहबंध यांच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत फ्लाइंग राणी ग्रुपसाठी. क्या बात आहे. तृतीय क्रमांक रुपये 5,555 रोख पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफीचे मानकरी ठरलेले आहेत. ट्रेनर बोलवलाय. गंजलेल्या गोष्टी घासायला सँडपेपर लागतो का नाही? हा सँडपेपर. चला 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 चला, द्वितीय क्रमांक कोण पटकावणार? द्वितीय क्रमांक की आधी प्रथम सांगायचा? दोनच आहेत द्वितीय आणि प्रथम. एनी गेसेस? चला मोठ्याने आवाज आला पाहिजे रसिक प्रेक्षकांमधून. मी दुसरा की पहिला कोणता अनाउन्स करू? तुम्ही सांगा. आधी पहिला की दुसरा? पहिला की दुसरा? द्वितीय क्रमांक रुपये 7,777 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी पटकावणारा ग्रुप आहे. बड़े दूर से है, बोर्डी से है, बोर्डी से गौरांगी ग्रुप बोर्डी. अर्ध आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही. कधीच कुणी म्हणत नाही थांब, श्वास घे. शिवसेना महिला आघाडी पालघर विधानसभा क्षेत्र आयोजित खेळ मंगळागौरीचा 2025 या स्पर्धेचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत गौरांगी ग्रुप बोर्डी आणि त्यांना रुपये 7,777 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी देखील इथे प्रदान केली जाणार आहे. या ठिकाणी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय या संके साहेब आपण देखील पुढे यायचं आहे. कुंदनजी संके साहेब तसेच शहर प्रमुख आणि सोबत जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील विनंती आपण देखील पुढे यायचं आहे. सोबत शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई मेहर आणि जिल्हा संघटिका आदरणीय वैदेहीताई वाढाण या देखील उपस्थित आहेत. तसेच जिल्ह्याच्या सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पारितोषिक वितरण कार्यक्रम इथे सुरू आहे. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत गौरांगी ग्रुप बोर्डी आणि त्यांना रुपये 7,777 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी इथे प्रदान केली जात आहे. क्या बात है. आणि नाच गा घुमा खेळ मंगळागौरीचा 2025 या स्पर्धेचे विजेतेपद ज्यांनी पटकावलेलं आहे असा प्रथम क्रमांकाचा ग्रुप आहे हिरकणी ग्रुप माहेम. नवऱ्याची मर्जी राख मुलं बाळ सासू हार जीव घेण्याकरती लाया भिडताना हारा पार जीव तुझा भाच्या परी रोज होई खाली वर हिरवीला भिडणारी आकरा काय परवारी देवा काय परवारी 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 अर्ध आयुष्य संपलं. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले रुपये 9,999 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी पटकावणारा ग्रुप आहे हिरकणी ग्रुप माहीम. सर्व मान्यवरांना विनंती आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. रोख पारितोषिक आणि एक सुंदर अशी ट्रॉफी
सभा क्षेत्र आयोजित खेळ मंगळगौरीचा 2025 या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक इथे दिलं जात आहे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये। आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिवसेना जिल्हा संघटिका वैदेहीताई वाढाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलं होतं आणि म्हणूनच एक उदंड असा प्रतिसाद इथे लाभलेला आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या स्पर्धेसाठी, स्पर्धेच्या आयोजकांसाठी। आणि प्रथम क्रमांक पटकावणारा हा जो ग्रुप आहे हिरकणी ग्रुप, माहीमसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत। उत्तम असं सादरीकरण, लाईव्ह म्युझिक, पारंपरिक गाणी देखील इथे सादर केलेली आहेत। कोणत्याही प्रकारचं रेकॉर्ड संगीत त्यांनी वापरलं नव्हतं, लाईव्ह म्युझिकचा वापर केला होता आणि म्हणूनच परीक्षकांच्या पसंती क्रमामध्ये उतरलेला पहिला क्रमांक हिरकणी ग्रुप माहीम यांनी पटकावलेला आहे। या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात। आपल्या सर्वांचे शिवसेना महिला आघाडीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सर्वांना विनंती आहे की आपण घरी सुरक्षित पोहोचायचं आहे। जर आपण 2 व्हीलर आणली असेल तर हेल्मेटचा वापर करा आणि जर 4 व्हीलर आणली असेल तर सीट बेल्टचा वापर जरूर करावा। शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आपणास नम्र आपण सुरक्षित प्रवास करावा। धन्यवाद।